मराठी स्वाक्षरी अभियान। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर आयोजित आपण आपल्या भाषेची आपण जपणूक केलं पाहिजे। चायनामध्ये गेलं तर इंग्रजी कोणी बोलत नाही, चायनामध्येच बोलतात। तर ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो। राज्य शासनाचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्र शासनाचं देखील अभिनंदन करतो। त्या अभिजात मराठीचा जो दर्जा त्यांनी या ठिकाणी निर्माण करून दिला आहे मराठी भाषेला, त्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। परंतु हे आपण जपलं पाहिजे। आपण आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट निश्चितपणे आपण गेलं पाहिजे, आपल्या घरापासून आपण सुरुवात करायला पाहिजे। आपल्या घरामध्ये मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपण घालतो, परंतु जरी तो इंग्रजी शाळेमध्ये जात असला तरी त्याचा मराठीचा प्रभाव कुठेही कधी होता कामा नये, त्याची काळजी पालकांनी घ्यायला पाहिजे। त्यामुळे या कार्यक्रमाचं नियोजन करता हेच उद्दिष्ट आपलं असणार आहे की मराठी जगवली पाहिजे, मराठी रुजली पाहिजे। आणि हे रुजवत असताना या ठिकाणी कुसुमाग्रजांनी कविता जाता जाता त्यांनी केली की जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधून राहील मी। तर हे कुसुमाग्रजांनी सांगितले। त्यामुळे त्यांनी दिलेला जो संदेश आहे की गीतांमध्ये देखील राहण्याची माझी क्षमता, मी जरी गेलो तरी राहणार आहे। तर अशी माणसाच्या अंतर्मनामध्ये हा भाव निर्माण व्हायला पाहिजे की मी जरी गेलो तरी मराठी भाषा बरोबर घेऊन जाणार असेल तर मी जपली गेली पाहिजे। हा भाव आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे। आणि या निमित्तानं आपण सगळ्यांनी, सगळे पदाधिकारी आज राष्ट्रवादीचे या ठिकाणी उपस्थित आहेत, महिला आहेत, युवक आहेत, युवती आहेत, आमचे दत्ताभाऊ सागरे धडाडीचे आमचे नेते आहेत, ते या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो की आजचा दिवस आपण साजरा करतो, परंतु वर्षभर काहीच करत नाही। म्हणून त्याच्यामध्ये सातत्य कसं राहील याच्याकरता आपला प्रयत्न हा निश्चितपणे असायला पाहिजे। आदरणीय अजितदादांनी, आदरणीय तटकरे साहेबांनी आपल्याला सांगितलेले की असे कार्यक्रम घ्या जे समाजाला दिशादर्शक असतील आणि त्या दृष्टीकरता आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे या मराठी भाषेची जपणूक करत असताना आपल्याला माहिती आहे की मंत्रालयामध्ये देखील आता इंग्रजीमध्ये सगळं बंद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी देवेंद्र फडणवीस, अजित दादा आणि शिंदे साहेबांनी केलेलं, मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। नमस्ते। शिवजयंतीच्या उपलक्ष्यामध्ये आपलं सर्व भक्तगणांचं या शिवरात्रीमध्ये खूप खूप स्वागत आहे। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या विद्यालयामध्ये ही शिवरात्री 89वी शिवरात्री
89वी शिवजयंती आपण ही साजरी करत आहोत। या शिवरात्रीच्या निमित्ताने सर्व भक्तगणांसाठी 3D शो प्लस सहस्त्र शिवलिंग दर्शन गुफा हे आम्ही आयोजित केलेलं आहे। त्यामध्ये सर्व शिवभक्तांनी येऊन येथे लाभ घेता येते, एक अलौकिक भक्तीचा आनंद घेत आहेत। त्याचबरोबर आम्ही इथे 72 फीट 1.5 बाय 72 फीट हाईटचं परमात्म्याबद्दल आपल्या शुभ भावना आम्ही इथे लिहून देत आहोत। हे एक वर्ल्ड रेकॉर्ड आणि ग्लोबल स्टार रेकॉर्डच्या तर्फे आम्ही हे एक रेकॉर्ड करत आहोत की प्रत्येक भक्त येऊन आपले अभिप्राय परमात्म्याबद्दलचे स्नेह त्यांच्या भावना इथे या पत्रांमध्ये लिहित आहेत आणि खूप छान सगळे फील करत आहेत। परमात्म्याच्या सानिध्याची अनुभूती, परमात्म्याची अनुभूती सर्व अनुभव करत आहेत। तर या सेवेमध्ये मलाही खूप आनंद मिळत आहे की सर्व भक्तगण या शिवरात्रीमध्ये परमात्म्याच्या सानिध्याचा अनुभव करत आहेत। सर्व मीडियाला थँक्यू, धन्यवाद। हा कार्यक्रम आज सुरू झालेला आहे, तर येत्या आणखी 2 दिवस 28 तारखेपर्यंत हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे। प्रत्येक भक्तांनी या कार्यक्रमाचा या दर्शनाचा लाभ घ्यावा। 28 पर्यंत शिवदर्शन, सहस्त्र शिवलिंग दर्शन आणि परमात्म्याबद्दलचे अभिप्राय हे आपण येऊन इथे व्यक्त करू शकता। आज मला ह्या कार्यक्रमाला बोलवून मान दिला त्याबद्दल सगळ्यात आधी मी दीदींची आभारी आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज त्या कार्यक्रमाला येणं म्हणजे फक्त कार्यक्रम नाही, तर खऱ्या अर्थाने शिवापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग त्यांनी दिला। आज माझ्या लग्नाच्या 37व्या वाढदिवसानिमित्ताने मला खूप छान दर्शन घडवलं, याबद्दल मी त्या सर्वांची खूप आभारी राहील। आणि प्रत्येकाने येऊन दर्शन घ्यावं एवढीच मी सगळ्यांना एक आव्हान करीन, कारण सहज परमेश्वर भेटत नसतो। या लोकांच्या जे परमेश्वराजवळ आहेत त्यांच्या माध्यमातून आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकलो तर या इतकं भाग्य दुसरं नाही।